रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा जगभराची नजर या एका भेटीवर खिळून राहिली. कारण सध्या जागतिक समीकरण वेगाने बदलत आहेत. एका बाजूला ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका नव्या अक्षाकडे वळते, तर दुसऱ्या बाजूला चीनचा वाढता विस्तारवाद जगासाठी मोठं आव्हान बनतो आहे. अशा अस्थिर काळात झालेला पुतीन यांचा भारत दौरा फक्त शिष्टाचार नव्हता, तो बदलत्या जगाला दिशा देणारा संकेत होता. अमेरिकेसोबतचे भारताचे संबंध अलीकडे थोडे थंडावले आहेत. त्यातच पाकिस्तान पुन्हा अमेरिकेच्या जवळ जाताना दिसतोय आणि चीन तर तिथे आधीपासूनच आहे. दोन महाशक्तींचा वरदहस्त पाकिस्तानच्या मागे जाणं भारतासाठी धोक्याची घंटा आहे. इथेच रशियाची साथ भारतासाठी निर्णायक ठरते. म्हणूनच अमेरिका, युरोप कितीही दबाव टाकला तरी भारत युक्रेनच्या बाजूने सरळ उभा राहत नाही. पुतीन भारतात असताना मोदींनी युद्ध आणि शांततेवर स्पष्ट मत मांडलं. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञानाचे झालेले करार पाश्चिमात्यांना खटकणारे होते, कारण रशियासारखा दीर्घकाळाचा विश्वास ते भारताला कधीच देऊ शकले नाही. रशियानं शीतयुद्धातही भारतावर मर्जी लादली नाही आणि आजही ऊर्जा, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान तो भारताचा महत्त्वाचा आधार आहे. सध्या अमेरिका पाकिस्तान समीकरण परत जुळतंय. चीन पाकिस्तान अक्ष बळकट होतंय. पाश्चिमात्यांचा दबाव वाढतोय. या सगळ्यात पुतीन यांची भारत भेट दोन्ही देशांना एकमेकांचा सर्वात स्थिर, विश्वासार्ह साथीदार म्हणून पुन्हा अधोरेखित करते आणि कदाचित इथूनच एका नव्या जागतिक शक्ती संतुलनाची सुरुवात होत आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.